मी बॉडी उचलून केजकडे येता येता कळमकड का गेली, युटर्न का घेतला ह्याच्या सहित बोललो गेलो, आम्हाला डिक्लेअर का केलं, बरेच गोष्टी आहेत त्या सगळ्या. कारण बॉडी ज्यावेळेस किडनॅपिंग केलं, मारलं आणि जिथं टाकलं त्यावेळेस पोलिसलाच पहिले इन्फॉर्म झालं. हे कसं झालं? मग पोलीस यांच्या संपर्कात कोण होते? का जनरल कोणी एखाद्या पब्लिकनं सांगितलं नाही? आणि असं बघा, एखादं किडनॅपिंग झालं तर 3 तासात बॉडी सापडते. मग पोलीसले तत्पर होते म्हणून सापडली म्हणायचे का? 3 तासात 2 तास आमचा माणूस सापडायला पाहिजे होता. माणूस न सापडता बॉडी सापडली. पण बॉडी सापडल्यानंतर बी तिने नाही आम्हाला माणूस सापडलाय म्हणून सांगितलं. माणसाला घेऊन दवाखान्यात जातात म्हणून सांगितलं आणि तो दवाखाना कुठं होता तर केजला. त्याच्याऐवजी जाताना केजच्या ऐवजी राईट टर्न घेऊन कळंब साईडला का जात होते? मग लेफ्टला का गेले नाहीत? मग पुन्हा युटर्न का घेतला? हे सर्व संशयास्पद आहे. या सर्व घटनेचा सुद्धा तपास झाला पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे. याच्या जे कोणी आहेत हे पाटील हे तर जे निलंबित केले त्यांना सह आरोपी झालेच पाहिजे. ते होणारच. पोलीस यंत्रणेनं जर योग्य तपास केला तर ते 100% सह आरोपी होणार. ज्यांनी गाड्या दिल्या, ज्यांनी किडनॅपिंग करताना गाड्या दिल्या, जे त्यांचे राहायला जागा दिल्या, हे सर्व गोष्टी मी बोलून झालेलो आहे. एवढ्या सर्व गोष्टी त्याचे जे दोषी ते दोषी होणारच.